मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी खूपच उशिरा पाठवला बरं का. आणि आजच्या भागात जबरदस्त धमाका झालाय. प्रियाचे DNA रिपोर्ट आलेत आणि सगळं क्लिअर स्पष्ट झालंय. प्रियाला आता शिक्षा होणार आणि प्रिया जेलमध्ये जाणार. मंडळी, सुरुवातीला सीनमध्ये आपण बघतोय की संतोषने प्रियाने खून कसा केला शांताचा ते सगळं काही अर्जुनला सांगितलंय आणि अर्जुनने संतोषचं बोलणं व्हिडिओ आणि ऑडिओद्वारे रेकॉर्ड केलंय. संतोष प्रत्येक घटना सांगतो की प्रियाने कसं राग या शांतेवर वार केले, मग शांतेच्या खुनाचे सगळे पुरावे मिटवले. सगळं सगळं संतोषने सांगितलेलं आहे. तेव्हा फक्त म्युझिक ऐकवलंय त्यांनी आणि मागचे जे सीन आहेत प्रियाने शांताचा खून केल्याचे ते आपल्याला दाखवलेत. अर्जुन म्हणत असतो आता संतोषला, सगळं संतोषने सांगितल्यावर की हे बघ संतोष, तुला आता नक्कीच कमी शिक्षा होईल. हे बघ संतोष, तुला जी शिक्षा होईल ती कमीत कमी होईल याचा मी विचार करेल आणि तुझ्या बायकोला आणि तुला कमी त्रास होईल. संतोष आता पश्चाताप व्यक्त करत म्हणतो की अर्जुन सर, आता मी यापुढे एकही गुन्हा करणार नाहीये. चैतन्य म्हणतो, अरे आम्हाला नको सांगूस, तुला वाटतंय ना हे सगळं, ते तुझ्या कोणातरी सांग. त्यावरती आता संतोष म्हणतो, कोणाला तरी म्हणजे कोणी भेटायला आलंय का मला? चैतन्य म्हणतो, हो, तुला कोणीतरी भेटायला आलंय. तेवढ्यात आता तिथले कॉन्स्टेबल बोलवतात, संतोषची बायको आली आहे त्याला भेटायला. त्याला सरप्राईज दिलं त्यांनी असं म्हणायला हरकत नाहीये. संतोष त्याच्या बायकोला बघून खूप रडतो आधी. मग त्याची बायको विचारते, कसे आहात तुम्ही? संतोष म्हणतो, हो अगं मी ठीक आहे. अगं माझ्या मनावरचं ओझं उतरलं ग. मी मी सगळं सांगितलंय अर्जुन सरांना. त्या प्रिया मॅडमनी तुला त्रास तर नाही ना दिला? मग त्यावर आता संतोषच्या बायकोने सगळं काही खरं खरं संतोषला सांगितलंय. तेही आपल्याला ऐकवलेलं नाहीये, फक्त म्यूट केलाय तिचा आवाज. ते सगळं सांगितल्यावरती म्हणजे तिने सांगितलं की अर्जुन सायलीने कशी तिला मदत घेतली तिची आणि संतोषला बोलतं केलं वगैरे वगैरे. आता ते सगळं सांगितल्यावरती म्हणते की मला माहित होतं की तुम्ही माझ्या दुखण्यासाठी खोटं बोलत आहात आणि माझ्या दुखण्यासाठीच तुम्ही खरं बोलाल, म्हणून मी हे सगळं यांना मदत केली आहे. माझं ऑपरेशन अर्जुन दादा करणार आहेत. अर्जुन म्हणतो, तू माफीचा साक्षीदार हो, त्यामुळे तुझी शिक्षा कमी होईल संतोष. संतोष म्हणतो, धन्यवाद अर्जुन दादा, तुमची खूप मदत झाली आहे. अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर सावंत, तुम्हाला संतोष सोबत अजून 2 कैद्यांना घेऊन घरी यायचंय. त्यावरती चैतन्य म्हणतो, तू टेन्शन नको घेऊस, आम्ही सगळं ते मॅनेज करू. तेवढ्यात अर्जुनला फोन आलाय आणि फोनवरती त्याला कळतंय की सायलीला ते सगळं पुरावे सापडलेत. काल त्यांनी दाखवलं होतं ना पूर्णाजीच्या खोलीमध्ये पिशवी सापडली. आता ते सगळं अर्जुनला कळलंय. अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो, मोठा ब्रेक थ्रू मिळालाय आपल्याला. पूर्णाजीच्या खोलीमधनं सगळी माझ्या गाडीची पाटी, हँडक्लोज आणि ते पोतं सगळं सगळं सापडलंय. म्हणजे आता तो संतोष म्हणतो, अच्छा म्हणजे खुनाचे पुरावे सापडले तर? चैतन्य म्हणतो, अर्जुन पण पूर्णाजीच्या खोलीत? सावंत म्हणतात, सर हा तर खूप मोठा पुरावा आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, त्या पोतावर असलेले खुनाचे डाग जर शांता कदमचे आहेत हे सिद्ध झाले ना, तर या प्रियाला कोणी म्हणजे कोणीच वाचवू शकणार नाहीये आता. बघा प्रेक्षकांनो, पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय की आज या 13 जणींची पूर्ण पार्टी पूर्ण झाली आहे बरं का. म्हणजे रमा आणि ही मंजिरी या दोघी जणी आता शेवटच्या आहेत. आता या 13 जणींमधल्या आता शेवटची फक्त सायलीच राहिली आहे फक्त. प्रियाला आता तोंडात मारायची. आता इकडे प्रिया पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. तिथे ते कॉन्स्टेबल तिच्यावर लक्ष ठेवून असतात ना. या कॉन्स्टेबलला चुकवण्यासाठी प्रिया थोडासा विचार करत असते, काय करावं. आता तिने काय केलंय, तिथे काही कुंड्या असतात ना सायलीने तिथे लावलेल्या, त्या कुंड्या ती एका बाजूला पाडते बरं का. म्हणून ते कॉन्स्टेबल त्या बाजूच्या दिशेने पळत जातात, काय आवाज आला म्हणून. प्रिया त्याच गोष्टीचा फायदा घेते आणि दुसऱ्या दिशेने पळून जाते. प्रिया आता बाहेर येऊन विचार करते, आता काही मी यांच्या तावडीत सापडत नसते. आता मी इथून काही दिवसांसाठी पळून जाते आणि मग यांच्या आयुष्यात परत येते. असं वादळ आणेल की नाही पुन्हा, की यांना स्वतःला सावरताच येणार नाही. असं म्हणून प्रिया अन्नपूर्णा निवासच्या बाहेर पडली आहे. थोड्याच अंतरावर जाताच प्रियाला मंजिरी बघते बरं का. बस स्टॉपवर मंजिरी प्रियाला बघते आणि विचार करते, अरे च्छा, ही तर प्रिया दिसतीये. ही इथे एवढ्या रात्रीची काय करते? मंजिरी पटकन एका गाडीच्या मागे लपते आणि प्रियाच्या हालचाली बघत असते आणि तिने सायलीला फोन करून कळवलं. ती आता सायलीला कॉल लावते तेव्हा सायली गाढ झोपलेली असते. सायली मंजिरीचा फोन उचलते बरं का. मंजिरी एका गाडीच्या मागे लपली आणि सायलीला फोन करते जेणेकरून प्रियाला ती दिसू नये. मंजिरी म्हणते, अगं सायली, तू झोपली असशील पण तरी सुद्धा मी तुला मुद्दाम कॉल लावलाय ग, प्रियाला बघितलं ग मी इथे. सायली म्हणते, बापरे प्रिया? सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. आता सायलीला कळलं की प्रिया पळून गेली आहे. मंजिरी म्हणते, अगं प्रिया माझ्या समोर उभी आहे सायली सध्या. तिला बहुतेक पनवेल सोडून पळून जायचे, ती बसची वाट बघते. सायली आता जोरात ओरडते, काय? अर्जुन पण उठून जागा होतो. आता अर्जुन विचारतो, काय झालं सायली? मग सायली म्हणते, ऐक ऐक मंजिरी, काही कर आणि प्रियाला अडव बघ.
तिला ना पळून जाता येत नाही आलं पाहिजे. सायली म्हणते मला वाटलंच होतं प्रिया पळून जाईल, मला तसा अंदाजही आला होता. मंजिरी म्हणते तू काळजी करू नको सायली, मी इथे आहे. मी मी प्रियावर लक्ष ठेवते, मी तिला निसटू देणार नाही. सायली म्हणते हे बघ तुला एकटीला जमणार नाही, तुला ना मदतीला कोणीतरी पाठवते, तुम्ही दोघी ताबडतोब तिला इकडे घेऊन या, पोलीस आहेचच इथे, तुम्ही लवकर या. मंजिरी म्हणते बघ ना सायली, अगं काय नशीब आहे या प्रियाचं, बरोबर मलाच दिसली ग ही, आता काही मी हिला सोडत नसते. सायली म्हणते काळजी घे हं मंजिरी. मंजिरी म्हणते मला नाही ग, प्रियाला काळजी घ्यावी लागणार आहे, तू टेन्शन नको घेऊ, आपण लवकरच भेटूयात. सायलीने आता फोन ठेवलाय बरं का. आता ती अर्जुनला सगळं काही म्हणजे आता अर्जुनने तर ऐकलंच आहे. सायली आणि अर्जुन आता पटकन बाहेर जातात आतमध्ये हॉलमध्ये. प्रिया आता एखादी कार मिळते का याच्या शोधात असते बरं का. प्रियाने हुडी घातलाय, जीन्स पॅन्ट घातली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत असते तिथून, पण मंजिरी मात्र तिचा पाठलाग करते. आता मंजिरी आणि रमा दोघी मिळून सळो की पळो करून सोडतात या प्रियाला बरं का. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग आणि जबरदस्त दाखवलाय त्यांनी. सायली आणि अर्जुन आता तिथे स्टोर रूम मध्ये आलेत बरं का. आता सायली म्हणते पाहिलं ना किती हुशारीने त्याने कॉन्स्टेबलला हुकवलं. अर्जुन म्हणतो तिने खूप हुशारीने सगळा प्लॅन केला आणि सटकलीच इथून. पोलिसांची नजर तिच्यावर असून सुद्धा तिने काहीही ती करू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. सायली म्हणते हो ना, तिने कॉन्स्टेबलची नजर मुद्दाम हुकवली आणि हुशारीने इथून पळाली. आता मंजिरी तिला पकडेल. अर्जुन म्हणतो पण तू तर मंजिरीला सांगितलं होतंस ना, कोणाला तरी पाठवतेस मंजिरीच्या मदतीला. एक काम करतो मी, सावंतांना फोन करतो सायली, सावंत जातील मंजिरीच्या मदतीला. त्यावर सायली म्हणते नको, इन्स्पेक्टर सावंत नको, माझ्याकडे अशी एक व्यक्ती आहे जी शिताफीने प्रियाला बरोबर पकडेल तिच्या जाळ्यात. त्यावर अर्जुन म्हणतो अशी कोण व्यक्ती आहे. सायली म्हणते रमा. आता सायलीने ताबडतोब रमाला फोन लावलाय. रमा म्हणते बोल ग सायली, कशी आहेस. सायली म्हणते अगं रमा माफ कर ग, एवढ्या रात्रीचा तुला कॉल केलाय, खूप उशिरा फोन केला मी तुला. अगं तसंच एक महत्वाचं काम होतं, तुझ्या मदतीची गरज आहे. रमा म्हणते बोल ना सायली, तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी, काही प्रॉब्लेम झालाय का. मग सायली सांगते अगं प्रिया नजर कैदेत होती इथे आमच्या घरी, तिने कॉन्स्टेबलच्या हातावर तुरी दिल्यात आणि पळून गेली आहे. तिला आता स्टॉपवर मंजिरीने पाहिलं, मंजिरीचा मला फोन पण आला होता. मला असं वाटतंय की मंजिरी प्रियावर भारी पडली, तर तू जाशील का रमा तिच्या मदतीला. रमा म्हणते हो तू काळजी नको करूस, कुठे आहे प्रिया. त्यावर सायली म्हणते शहा चौकामध्ये बघितलंय मंजिरीने प्रियाला. मग रमा म्हणते मी तिकडेच आहे जवळ, त्या चौकात जाते आणि तुला अपडेट करते पुढे काय होतंय ते. सायली म्हणते मला खात्री आहे रमा, मला जेव्हा गरज पडेल तेव्हा तू माझ्या मदतीसाठी धावून येशील. रमा म्हणते काळजी नको करू सायली, मैत्रिणी कशासाठी असतात, तू निश्चिंत राहा, मी तिकडे पोहोचते आणि तुला कळवते हा. आता बघा प्रेक्षकांनो, सायलीने रमाला पाठवले मंजिरीच्या मदतीला. रमा आणि ही मंजिरी दोघी मिळून या प्रियाला सळो की पळो करतात. आता लगेच रमाने मंजिरीला कॉल केलाय बरं का. रमा फोनवर बोलते मंजिरी, मला सायलीने फोन केला होता, मला सांगितलंय सायलीने सगळं, मी मंदिराजवळ आहे, शहा रोडच्या तिथे चौकाजवळ मी पोहोचते, तू तिकडेच आहेस, तू तिकडेच आहेस का. येते येते, हो हो, असं म्हणून तिने सगळे अपडेट घेतलेत. मंजिरी आता प्रियाला गाठते बरं का. या दोघींनी फोनवर एक प्लॅन केलाय. आता ती रमा म्हणते एका उंदराला 2 वाघिणी पळवून पळवून आता पकडणार. प्रिया आता पळत असते मंजिरीला बघून, तेव्हा मंजिरी तिला म्हणते दमलीस का ग प्रिया. ओ दमली असशील ना, पण तुला असं दमून चालणार नाही. अगं तुला असं पळून जायचं असेल ना तर खूप ताकद लागते बरं का प्रिया. मंजिरीने प्रियाला रस्त्यातच गाठले आणि तिला म्हणते तुझ्यात ताकदच नसली तर काय करणार आता प्रिया तू. प्रिया म्हणते मंजिरी तू इथे काय करतेस. मंजिरी म्हणते तुला पकडायला आले मी, तुला इथून फरफटत घेऊन जाणार आणि सायली अर्जुन समोर उभं करणार. प्रिया आता मंजिरीला चुकवत असते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. मंजिरी म्हणते आता कुठे पळशील ग प्रिया, तुझे सगळे मार्ग बंद झालेत, शहाणी असशील तर येशील आमच्या सोबत स्वतःहून, चल. पण प्रिया कसली ऐकते. प्रिया दुसऱ्या दिशेने पळायला लागते. तेव्हा लगेच मंजिरी म्हणते अगं अगं तिकडे पोलीस आहेत प्रिया, जा जा जा. अगं जा, बघतेस काय माझ्या तोंडाकडे, जा ना त्या दिशेने जा. प्रिया आता त्या दिशेने न जाता दुसऱ्या दिशेने जाते. मग तिला पुन्हा एकदा मंजिरी हुकवते आणि म्हणते अगं त्या दिशेला तर सायली अर्जुन तुझी वाट बघतायत, तिकडे तिकडे जा, तू एक काम कर, तू जास तिकडे, अगं माझंही काम वाचेल, जा जा जा. पण प्रिया अचानक एका बोळीतून निसटते आणि तिला वाटतं की ती सटकली आहे मंजिरीच्या हातातनं आणि ती एका मंदिराजवळ येते आणि विचार करते चला कसं चुकवलं या मंजिरीला. प्रियाला पकडणं एवढं सोपं नाहीये मंजिरी, हुकवलं की नाही तुला. आता तेवढ्यात रमा ओरडते बर का. रमा अशी मंदिराच्या पायऱ्यांवर आहे. रमा म्हणते प्रिया. प्रिया घाबरून म्हणते रमा तू तू इथे काय करतेस. रमा म्हणते तू स्वतःला खूप हुशार समजतेस ना प्रिया, तुझा किडलेला मेंदू फक्त वाईट कामांसाठीच वापरतेस ना प्रिया. प्रिया म्हणत असते रमा तू का माझ्या मागे लागली आहे, काय मिळणार आहे तुला माझ्या मागे लागून. रमा म्हणते अगं तुझ्यासारख्या दुष्ट मुलीला अद्दल घडवण्याचं समाधान मिळेल ना मला,
तुझ्यासारख्या मुलीची जागा तुरुंगात आहे, तिकडेच तुला पाठवायला आलीये मी. प्रिया आता पळायला लागते बरं का रमापासून सुद्धा. तेव्हा रमा म्हणते, अगं प्रिया तिकडे डेड एंड आहे, कुठे पळणार आहेस तू पळून पळून. प्रिया आता दुसऱ्या दिशेने पळायला लागते. तेव्हा रमा तिला म्हणते, जा जा जा, तिकडे जा, तिकडे पण पोलीस स्टेशन आहे बरं का. अगं जा प्रिया, जा ना. इथून पण प्रिया हुशारी करते, इकडे तिकडे रस्ता बघायला लागते आणि ती पुन्हा आल्या रस्त्यानेच पळून जाते. आल्या रस्त्याने मंजिरी असतेच. मंजिरी आता बाहेर आल्या आल्या धरते प्रियाला बरं का. मस्त थरार रंगवलाय बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. आता मंजिरी म्हणते, कुठेही जा प्रिया, आम्ही तुझ्या सोबतच असू ग, कुठेही लप, आम्ही तुला शोधूनच काढू. अगं प्रिया कितीही ठामपणे उभं राहायचा प्रयत्न कर, पण आम्ही तुला खाली पाडूच. असं म्हणून प्रियाला चिखलात ढकललंय या मंजिरीने. आता चिखलाने बरबटलीये प्रिया, माखून गेलीये, वैतागते प्रिया आणि म्हणते, का तुम्ही करताय हे सगळं असं, का माझ्या मागे लागलात, सायलीला मदत करून तुम्हाला काय मिळणार आहे. मंजिरी म्हणते अगं प्रिया, तुझ्यासारखी कीड या पृथ्वीवर नाहीशी व्हायलाच हवी आहे, त्यासाठी माझी ही छोटीशी मदत आहे. प्रिया ओरडत म्हणते, मला कोणी अडवू शकत नाही, प्रियाला कोणीच अडवू शकत नाही. असं म्हणून प्रिया आता उठायचा प्रयत्न करत असते, पण त्या चिखल्याच्या गाळामध्ये ती एवढी रुतून गेली आहे ना की तिला उठता पण येत नसतं. असा एकदम चिकन मातीचा चिखल आहे बरं का, लाल लाल प्रेक्षकांनो, त्यात ती अडकून पडली आहे. रात्रीचे दृश्य आहे त्यामुळे मोबाईलचा ब्राईटनेस वाढवून टाका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसतील. प्रिया आता कशी बशी उठून उभी राहते आणि पळून जायला लागते. मंजिरी म्हणत असते तिला आज त्याआधी की तुझी सगळी अवस्था तुझ्या या रूपासारखीच झाली आहे ग, चिखलाने बरबटलेली. प्रिया पळते आणि मग तिला पुन्हा पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर रमा धरते. आता प्रियाला रस्ताच राहत नाही पुढे पळायचा. रमा तिला अडवून म्हणते, प्रिया आता तू जाऊन जाऊन जाशील कुठे ग. रमाने प्रियाचा हात धरलाय आणि म्हणते, चकवा दिलास आम्हाला असं वाटलं का. अगं तू विहिरीत जरी पडलीस ना तिथूनही शोधून काढू आम्ही तुला. तुला सगळ्या पापांची शिक्षा देणारे प्रिया, काहीतरी पुण्य केलं असेल मी म्हणून मला तुला शिक्षा देण्याची संधी मिळते. चल चल माझ्या बरोबर, सायली अर्जुन तुझी वाट बघताय. असं म्हणून ही प्रिया आता त्या रमा तिला असं बोलते आणि प्रिया रमाच्या हाताला झटका देते. तेव्हा रमा तिला लोटते आणि प्रिया कचऱ्यात पडते. चिखलाने ती आधीच माखलेली असते आणि अजून तिच्या अंगाला कचरा लागतो, सगळा पालापाचोळा आहे तो लागलेला असतो. आता रमाला तिने हुकवलंय पुन्हा. आता थोड्याशा अंतरावरती पुढे जाते प्रिया आणि प्रियाच्या लक्षात येतं की आपण तर पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरासमोर आलोय. म्हणजे पळून 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 प्रियाला चकवा लागला आणि प्रिया पुन्हा सुभेदारांच्या घरासमोरच आली बरं का प्रेक्षकांनो. हे काही कळलं नाही मला, पण भारी दाखवलाय हा एपिसोड. म्हणजे रमाने आणि मंजिरीने तिला गोल 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 फिरवलंय त्याच भागामध्ये आणि सुभेदारांच्या घरासमोर आणून फेकलंय. मंजिरी आणि रमा दोघी आता मागून आल्यात. प्रिया गडबडते, मी सुभेदारांच्या घरासमोर कशी काय आले. रमा म्हणते, अगं जिथे तू सगळ्यात जास्ती गुन्हे केलेस ना प्रिया, इथे तर तुला यावंच लागणार होतं, इथेच तुला तुझ्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळणार आहे. मंजिरी म्हणते, सुभेदारांच्या घरात जेवढा चिखल पसरवला तेवढा पुरे, आता आम्ही तुझ्या अंगावरचा चिखल आत जाऊ देणार नाहीये. घर घाण होऊ नये सायलीचं म्हणून मंजिरीने आणि रमाने बाहेरच प्रियाला आंघोळ घातली आहे. तिथे एक पाईप असतो, त्या पाईपाला चालू करतात मंजिरी आणि रमा आणि प्रियाला त्या चिखलाने ते चिखल असतो तिच्या अंगावर तो चिखल धुवून टाकतात बरं का प्रेक्षकांनो. भारी दाखवलंय, बघायला मस्त वाटलंय. बाकी काही लॉजिक शोधायला जाऊ नका. आता मंजिरी तो पाईपाने तिचा चिखल धुते आणि तिचा हात धरते आणि म्हणते, चल आता आतमध्ये, तुझा जो न्याय करायचा ना तो सायली अर्जुनच करतील. इथून पुढे बघण्यासारखी आहे बरं का मालिका. आणि मंडळी, तुमची फेवरेट पूर्णाजी परत आली आहे बरं का. आज पूर्णाजी परत आल्यात एपिसोडमध्ये. तुम्ही सगळे मिस करत होतात ना पूर्णाजीला, तर बघा पूर्णाजी परत आल्यात. प्रेक्षकांनो, आज माझ्या मुलाचा रिझल्ट लागलाय, आज HSCचा रिझल्ट लागलाय, त्यामुळे शार्दूलचा रिझल्ट तुम्हाला थोड्याच वेळात सांगते, बघत राहा संपूर्ण एपिसोड. तर प्रियाला आता सुभेदारांच्या पायासमोर आणून फेकलंय मंजिरीने आणि त्या रमाने. अश्विन चिडून म्हणतो, तुझी इथून पळून जाण्याची हिंमत कशी काय झाली. प्रिया म्हणत असते, नाही अश्विन, अरे नाही. प्रतापराव म्हणतात, गप्प बस. काय ग तन्वी, पोलिसांनाही फसवून गेलीस, एवढे गुन्हे केले ते कमीचे नाही आहेत का, नाही अजून गुन्हे वाढवतच चालली आहेस तुझे. अर्जुन म्हणतो, तन्वी तुला काय वाटलं होतं, तू पळून जाशील, आम्हाला कळलं नव्हतं. सायली म्हणते, माझ्या मैत्रिणी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असताना तुझं पळून जाणं शक्यच नव्हतं प्रिया. आता बघा प्रेक्षकांनो, अस्मिता पण म्हणते, आम्हाला छळून छळून तुझं पोट भरलेलं दिसतंय म्हणून इथून पळून चालली होतीस का तन्वी. अगं आम्हाला सुद्धा नकोच आहेस तू आमच्या डोळ्यासमोर. सगळे आता हिला दूषणं लावायला लागतात. अस्मिता म्हणते, पण तुला असं सहजासहजी आम्ही इथून जाऊ देणार नाही आहोत, तुझ्या पापांची शिक्षा तुला मिळणारच. या कल्पनाताई म्हणतात, तू जर इथून जेलमध्ये गेली असती ना तर जास्ती बरं झालं असतं, दुर्दैवाने आम्हाला अजून काही तास थांबावं लागणार आहे. प्रिया आता ओरडून कल्पनाताईला म्हणते, ए जा जा, मी नाही जाणार जेलमध्ये. एवढ्याने ती कल्पनाताईच्या अंगावर ओरडते प्रेक्षकांनो, विचारू नका.
लगेच मंजिरी आणि रमा समोर येतात. या दोघीच राहिल्या होत्या तिला मारायच्या. या दोघी पण सनसन कानाखाली देतात. एक जण एका कानाखाली तर दुसरी दुसऱ्या कानाखाली. या दोघी तिच्या समोर उभ्या आहेत. आता प्रियाला हलता पण येईना प्रेक्षकांनो. आता फक्त सायलीच राहिली याच्या कानाखाली मारायची. मजा येणार आहे प्रेक्षकांनो. उद्याचा प्रोमो तर धमाकेदार आहे. आता ही मंजिरी ओरडून म्हणते, तुला लाज नाही वाटत? स्वतःच्या सासू समोर एवढ्या मोठ्याने बोलतेस? ना नात्याची किंमत ना कोणाची किंमत. अगं तुझ्या नात्याची किंमत नाहीये ना तुला, त्याची शिक्षा मिळते प्रिया तुला. मग तर रमा म्हणते, अगं प्रिया तुला नरकात पण जागा मिळणार नाही ग. एवढी पापा करून साळसुद्धासारखी घर सोडून चालली होतीस. तुला काय वाटलं की तू घर सोडून जाऊ शकशील? अगं तुझ्या पाठीशी असतील वाईट प्रवृत्तीची माणसं, पण सायली अर्जुनच्या पाठीशी आम्ही सगळ्या जणी उभ्या राहणार आहोत. आम्ही सगळ्या जणी ठामपणे उभ्या आहोत सायली अर्जुनच्या पाठी. सायली अर्जुनची कधीच हार होणार नाहीये प्रिया, लक्षात ठेव. किती आणि काहीही झालं तरी तुझा कधीच विजय होणार नाहीये प्रिया. आता हे अश्विन म्हणतो कॉन्स्टेबलला, हे बघा कॉन्स्टेबल, हिच्यावर लक्ष ठेवा आणि हिला कुठेही जाऊ देऊ नका प्लीज. आता प्रिया कुठेच जाऊ शकत नाही प्रेक्षकांनो. आणि फायनली सगळ्या गोष्टींवरचा पडदा उलगडणार आहे. प्रिया ही खोटी तन्वी आहे, हे उद्या ते सत्य उजागर करणार आहे. त्याचा एक छोटासा पार्ट त्यांनी आज शेवटी आता दाखवलाय. शेवटचे सीन तुम्ही बघत आहात. प्रिया आता काही बोलणार तेवढ्यात सायली म्हणत असते की रमा आणि मंजिरी, तुम्हा दोघींचे खूप खूप आभार. तुम्ही दोघीही इथे आलात माझ्या मदती. तुमच्या दोघींची मला खूप मदत झाली. थँक्यू सो मच. त्यावरती आता रमा म्हणते, अगं थँक्यू तर आम्ही तुला म्हणायला पाहिजे. तू संधी दिलीस आम्हाला प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्याची. मंजिरी म्हणते, अर्जुन आता या प्रियाला अशी शिक्षा द्या ना की हिच्यासारख्या प्रत्येक पापी माणसाला भीती वाटली पाहिजे गुन्हा करण्याआधी. अर्जुन म्हणतो, हो हिला लवकरच शिक्षा होणार आहे. मग मंजिरी म्हणते, हिला जेव्हा शिक्षा होईल ना तेव्हाच आपण 13 जणींनी जे केलंय ना सायली, ते सार्थकी ठरेल. आणि तुम्हा दोघांनाही ऑल द व्हेरी बेस्ट. आणि सायली, आम्हा सगळ्यांच्या वतीने तुझे खरंच मनापासून आभार. खरंच तुम्हा दोघांना ऑल द बेस्ट. अर्जुन म्हणतो, तिला जी काही शिक्षा होईल ती तुम्हाला लवकरच कळेल. त्यावर आता मंजिरी आणि रमा म्हणतात, आम्ही निघतो हा आता. सायली या दोघींना मिठी मारते आणि निरोप देते. आता बघा प्रेक्षकांनो, या दोघी गेल्यानंतर सायली आता प्रिया समोर येते आणि म्हणते, प्रिया आता फक्त काहीच तास शिल्लक राहिलेत ग. आता तू ते तास मोजायला लाग प्रिया. आता हे काही तास मोजायला लाग, कारण उद्याचा जो तुझ्या आयुष्यातला दिवस आहे ना, तो काळा दिवस असणार आहे. अंतिम निर्णयाचा दिवस असणार आहे. अगं तुला उद्या जे काही बघावं लागणार आहे ना, त्यापेक्षा तुला फाशीची शिक्षा झाली असती ना तर ते बरं झालं असतं असं तुला वाटणार आहे प्रिया. तर आता प्रिया मात्र चांगलीच तंदरली आहे बरं का. सायलीने तिला थोडक्यात धमकीच दिली आहे की उद्या तुझं काही खरं नाहीये. शेवटचा प्रोमो तुम्ही पाहिलाय ना प्रेक्षकांनो, कालच तुम्हाला दिला होता मी. सायली हिला एवढं मारते, मारून अर्धमेलं करते आणि गेटच्या बाहेर हाकलून DNA रिपोर्ट सगळ्यांना दाखवते की ही खरी तन्वी नाहीच. यासाठी आपल्याला आता उद्याच्या भागाची वाट बघावी लागणार आहे. आता या पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय सकाळ झाली आहे. अर्जुन म्हणतो, फायनली आपल्याला जे हवंय ते मिळालं. या तन्वीचे DNA रिपोर्ट आलेत. सायली म्हणते, या रिपोर्टमध्ये काय आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे अर्जुन सायली तो रिपोर्ट काही वाचत नाही. तेवढ्यात कल्पनाताई आवाज देतात या दोघांना, अरे सायली अर्जुन पूर्णाजी आल्यात. म्हणून हे दोघं रिपोर्ट न वाचता खाली आलेत बरं का प्रेक्षकांनो. आता पूर्णाजी आल्या अस्मिताला म्हणत असतात, ए बाई अस्मिता, आधी लेकराला घेऊन ये बरं तुझ्या. मला असं झालंय कधी बाळाला बघू आणि कधी नाही. अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी झोपलाय तो आता, उठवलं ना तर रडायला लागेल. मग कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई अहो आत्ताच आलात ना, बसा जरा, श्वास घ्या. अहो बाळाशी खेळायचंच आहे दिवसभर तुम्हाला आता. मग विमल म्हणते, बसा ना पूर्णाई, कॉफी घ्या, मी पाणी आणते. मग पूर्णाजी शांततेत खाली बसतात. आता प्रियाबद्दल त्यांना अगोदरच सगळं कळलंय, त्यामुळे आता त्या प्रियाचा म्हणजे नंतर विषय काढतात. पण आता बघा, प्रतापराव म्हणतात, काय ग पूर्णाई, अगं कोल्हापूरला म्हणून गेली देवीच्या दर्शनाला आणि अगं तिकून तिकडे परस्पर यात्रेलाच निघून गेलीस तू. मग पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप, मला तिथेच मंदिरात गोड बातमी कळाली ना की मला पंटूस झालाय, मग राहवलंच नाही, मग पुन्हा दर्शनासाठी गेले बघ. अरे म्हणजे वाटलं नव्हतं तसं मला की माझ्या माघारी एवढंही काही घडेल. म्हणजे तुम्ही तर सगळ्यांनीच माझ्यापासून ते लपून ठेवलं. आता प्रियाच्या बाबतीत बोलतायत त्या. मग सगळेजण मान खाली घालतात. मग कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्णाई, मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना लपून नव्हतं ठेवायचं, पण तुम्ही यात्रेत होतात आणि तुम्हाला हे सगळं सांगितलं असतं तर तुम्हाला मनस्ताप झाला असता ना, तुम्हाला त्रास नको म्हणून काही बोललो नाही. पूर्णाजी म्हणतात, नशीब सायली अर्जुनने मला फोन करून सगळं सांगितलं. नाही, तन्वी एवढ्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं सुद्धा नव्हतं कधी. रविराज म्हणतात, पूर्णाई तुम्हाला अर्जुन सायलीने सगळं सांगितलं? म्हणजे आम्हाला वाटलं तुम्ही इथे परत आला आहात म्हणून सायली अर्जुनने आम्हाला इथे बोलवलंय.
मग आता या कल्पनाताई म्हणतात, "हो ना, काही कळलंच नाहीये. येतायत ते दोघे जण, ते दोघे सांगतील नेमकं झालंय तरी काय?" त्यावर आता सायली अर्जुन खाली येतात बरं का. आल्या-आल्या अर्जुन पटकन पूर्णाजीच्या जवळ बसतो आणि म्हणतो, "आजी, बरं झालं तू आलीस. आम्हाला ना करमतच नव्हतं बघ तुझ्याशिवाय." मग पूर्णाजी म्हणतात, "हो ना रे पोरांनो, मला तरी कुठे करमत होतं." सायली म्हणते, "पूर्णाजी, आम्ही तुम्हाला सगळं सांगितलं, पण काही गोष्टी राहिल्यात. म्हणजे अजूनही तुम्हाला आम्ही काही सांगितलेलं नाहीये. काही गोष्टी अशा आहेत, ज्या आम्ही तुम्हाला सांगितलेल्या नाहीयेत." सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. सायली म्हणते, "पण आता वेळ आलीये पूर्ण सत्य सगळ्यांसमोर सांगण्याची." सगळेजण भांबावून एकमेकांकडे पाहायला लागतात. आता पूर्णाजी म्हणतात, "नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही?" अर्जुन म्हणतो, "सांगतो पूर्णाजी, सगळं सांगतो. बस तू इथे." आता अर्जुन सगळ्यांना खाली बसवतो. प्रतिमात्या, रविराज, सुमन सगळे आता जे सीनियर लोक आहेत ते खाली बसलेत बरं का. अर्जुन आता त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो, "आज आपल्याच एका घरातल्या व्यक्तीबद्दल खूप मोठा खुलासा आम्ही करणार आहोत. आय नो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना या बाबतीत खूप मोठा शॉक बसू शकतो. कदाचित तुम्हाला त्रासही होईल किंवा असंही वाटेल की तुमची खूप मोठी फसवणूक झाली आहे. पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर यायला हव्यात. या खूप दिवसांपासून लपून होत्या." सुमन म्हणते, "अरे पोरांनो, तुम्ही हे काय बोलताय? स्पष्ट बोला ना. म्हणजे हे तुम्ही जे काही सांगताय ते ऐकून जरा भीती वाटते आम्हाला. नेमकी फसवणूक केली तर केली कोणी?" सायली म्हणते, "अहो सुमन काकू, फसवणूक म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एकच चेहरा येणार ना, तो म्हणजे प्रियाचा." अर्जुन म्हणतो, "चैतन्य, तिला घेऊन ये रे." प्रियाला आता चैतन्यने कॉन्स्टेबलच्या सोबत पकडून असं आणलंय बरं का, म्हणजे कॉन्स्टेबलनी प्रियाला पकडून बाहेर आणलंय. चैतन्य पण तिथेच आहे. आता सगळेजण बघायला लागतात प्रियाकडे. सायली म्हणते, "हीच आहे ती व्यक्ती, जिने आपल्या नात्याला आणि आपल्या या घराला सुरुंग लावलाय." प्रतापराव म्हणतात, "तन्वीबद्दल बोलताय ना तुम्ही दोघे जण? अहो यात काही वेगळं आहे? म्हणजे हिच्याबद्दल तर आपल्याला सगळंच कळलंय. आता काय वेगळं सांगायचं बाकी आहे सायली? काय वेगळं सांगणार आहात तुम्ही दोघं?" अर्जुन म्हणतो, "मॉम, डॅड आणि सगळ्यांनाच सांगतोय मी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अजूनही माहिती नाहीयेत. म्हणजे सगळी गुन्हे, हिची सगळी पापं आम्हाला तेव्हाच कळली होती." अर्जुन म्हणतो, "आम्हाला माहित होतं की हिच्या विरोधात 1-2 पुरावे पुरेसे नाहीयेत. म्हणूनच आम्ही बक्कळ पुरावे हिच्या विरोधात जमा करत आलो आतापर्यंत. आणि हे सगळे पुरावे आम्हाला कोर्टात द्यायचेत. पण त्याआधी आम्ही हे सगळे पुरावे तुमच्या समोर ठेवणार आहोत." सायली म्हणते, "तन्वीला कोर्टात तर शिक्षा मिळेलच, पण त्या सगळ्याच्या आधी तुमच्या समोर न्याय व्हायला हवाय." आता सगळेजण आश्चर्यचकित होऊन बघतायत की या प्रियाने आता केलं तर कोणतं कांड केलं. ऑफकोर्स प्रेक्षकांनो, प्रिया खरी तन्वी नाहीये हे सत्य सायली आता उद्या उजागर करणार आहे. आणि त्यातनं प्रियाने शांताचा खून केला हेही सायली सगळ्यांना सांगणार आहे. पण त्यासाठी आपल्याला उद्याची वाट बघायची आहे. आता उद्याचा एपिसोड ते लवकर पाठवताय नाही पाठवताय काही सांगता येत नाही. आज त्यांनी एपिसोड खूपच उशिरा पाठवला, कदाचित उद्याही उशिरा पाठवू शकतात बरं का प्रेक्षकांनो, सांगता येत नाही. पण छान होता की नाही आजचा हा एपिसोड, एकदम धमाकेदार होता. तर पुढचा प्रोमो सांगण्यापूर्वी मी तुम्हाला शार्दूलचे मार्क सांगते. तर शार्दूलला म्हणजे माझ्या मोठ्या मुलाला 10वी मध्ये 86% मार्क पडले आहे. अगदी छान मार्काने आणि उत्तमरित्या तो तुम्ही सगळ्यांनी शार्दूलला शुभेच्छा आशीर्वाद दिले होते प्रेक्षकांनो परीक्षेच्या वेळेला. तुम्हा सगळ्यांचे शुभ आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छा शार्दूलच्या पाठीशी होत्याच. आणि त्यातनं त्याची मेहनत, या सगळ्यांचा रिझल्ट म्हणजे 86% चांगले मार्क पडलेत त्याला. त्याची मेहनत खूप होती प्रेक्षकांनो, त्याने बराच प्रयत्न केला. काय आहे ना मंडळी, आज सकाळपासून एपिसोडही लवकर आला नाही. त्या एपिसोड येण्याची उत्सुकता, पुन्हा या रिझल्टची उत्सुकता, सगळी धूम झाली आज, विचारू नका. पण चला, शार्दूलचा रिझल्टही छान आला आणि आजचा एपिसोड पण चांगला आहे. शार्दूल आमचा जरा नाराज झालाय. त्याला अपेक्षा होती की 90च्या वर मार्क हवेत, त्यासाठीच आई बाबा मागे लागतात. पण मुलांना रिझल्टच्या दिवशी ते कळतं नाही का. पण चला, आम्ही समाधानी आहोत. त्याचे हे सगळे मार्क खूप मेहनतीचे आहेत. त्याने बराच अभ्यास केला होता प्रेक्षकांनो, त्यामुळे चांगले मार्क मिळालेत त्याला. चला तर मग उद्या भेटूयात. जाता जाता पुढचा प्रोमो ऐकून जा. आता सायली आणि अर्जुन दोघेही सगळं सिक्वेल सांगतात रविराजांना, पूर्णाजीला, प्रतिमात्याला की आम्ही प्रियाच्या बाबतीत पहिल्यापासूनच अलर्ट होतो आणि धुळवडीच्या दिवशी रक्तदान शिबिर यासाठी आयोजित केलं होतं की प्रियाचा हा रक्तगट तपासायसाठी. प्रियाचा रक्तगट ओ निगेटिव्ह नाहीये, त्यामुळे प्रिया ही खरी तन्वी नाहीये हे सत्य आता अर्जुन सायलीने सगळ्यांसमोर उजागर केले. त्यातनं DNA रिपोर्ट पण समोर आणलेत. मजा येणारे प्रेक्षकांना उद्याचा भाग बघायला. बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.